नंबर 1, आधार आणि नावामध्ये फरक. सर्वात आधी तुम्ही हे तपासायला पाहिजे की तुमच्या आधार कार्डवरचं असलेलं नाव आणि PM किसान रजिस्ट्रेशनमध्ये दिलेलं नाव यामध्ये फरक तर नाही ना? नाव, जन्मतारीख किंवा इतर माहितीमध्ये फरक असल्यास आधार ऑथेंटिकेशनमध्ये अडचण येऊ शकते आणि म्हणूनच रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आधारवरील माहिती काळजीपूर्वक तपासा. नंबर 2, जमिनीच्या नोंदींमध्ये नाव नसणे. PM किसानमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदी महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमच्या नावावर जमीन असल्याचं सरकारी जमिनीच्या नोंदीमध्ये स्पष्टपणे दिसत नसेल तरीसुद्धा व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येऊ शकते. विशेषतः जमीन वारसा हक्काने मिळाली असेल पण नावावर झाली नसेल किंवा जमिनीच्या नोंदी अपडेट झाल्या नसतील तर अर्ज अडकू शकतो. नंबर 3, जमिनीविषयी माहिती चुकीची असणे. रजिस्ट्रेशन करताना सर्व्हे नंबर, गट नंबर किंवा जमिनी संबंधित माहिती चुकीची भरली गेली तर व्हेरिफिकेशन फेल होऊ शकतं. म्हणूनच अर्ज भरताना जमिनीच्या कागदपत्रांची माहिती जुळते का हे आधी व्यवस्थित तपासलं पाहिजे. नंबर 4, कुटुंबातील दुसरा सदस्य आधीच लाभ घेत आहे का. PM किसान ही कुटुंबासाठी लागू असलेली योजना आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावावर लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्यास व्हेरिफिकेशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. नंबर 5, इन्कम टॅक्स संबंधित कारण. जर अर्जदार व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर PM किसानच्या नियमानुसार लाभासाठी अपात्र ठरू शकते. म्हणूनच रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्ही योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसता का हे तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. नंबर 6, सरकारी नोकरी किंवा पेन्शन संबंधित कारण. काही केंद्रीय किंवा राज्य सरकारचे कर्मचारी योजनेच्या नियमानुसार अपात्र ठरतात. म्हणून सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्यास फक्त रजिस्ट्रेशन होते म्हणून तुम्ही आपोआप पात्र ठरत आहात असं समजू नका. नंबर 7, प्रोफेशन संबंधी कारण. डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट यासारखे काही प्रोफेशन्स PM किसानमध्ये अपात्र ठरतात. म्हणून तुमचा व्यवसाय आणि प्रोफेशनल स्टेटससुद्धा एलिजिबिलिटीमध्ये महत्त्वाचं असू शकतं. नंबर 8, eKYC पूर्ण केलेली नसणे. रजिस्ट्रेशन झालं म्हणजे काम पूर्ण झालं असं होत नाही. PM किसानमध्ये eKYC पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. eKYC पूर्ण केली नसेल तर पुढील फायदे मिळण्यात अडचण येऊ शकते. नंबर 9, रजिस्ट्रेशन रिजेक्ट होणे आणि पेमेंट रिजेक्ट होणे यामधला फरक. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन रिजेक्ट होणे, व्हेरिफिकेशन पेंडिंग असणे, eKYC पेंडिंग असणे आणि पेमेंट रोखलं जाणे हे वेगवेगळे प्रकार असू शकतात. त्यामुळे फक्त हप्ता आला नाही म्हणून रजिस्ट्रेशन रिजेक्ट झालं आहे असं समजू नका. भविष्यात तो येऊ शकतो. मंडळी, PM किसान रजिस्ट्रेशन रिजेक्ट होण्याची कारणं तर बघितली पण पुढं काय करायचं. जर तुमचं PM किसान रजिस्ट्रेशन रिजेक्ट किंवा पेंडिंग दिसत असेल तर सर्वप्रथम PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर तुमचा स्टेटस तपासा. त्यानंतर आधारमधील नाव आणि रजिस्ट्रेशनमधील माहिती तपासा. त्यात काही फरक आहे का ते बघा आणि असल्यास दुरुस्ती करून घ्या. तुमच्या जमिनीच्या सरकारी नोंदींमध्ये तुमचं नाव आहे का ते तपासा. नसेल तर जमीन आधी तुमच्या नावावर करून घ्या. eKYC पूर्ण आहे का ते तपासा. नसेल तर करून घ्या. तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र आहात का ते तपासा. कारण पात्र नसाल तर कितीही वेळा अर्ज केला तरी रिजेक्टच होतील. आणि तुम्ही फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीमध्ये चूक आढळल्यास संबंधित CSC किंवा स्थानिक कृषी किंवा महसूल कार्यालयाशी संपर्क करून दुरुस्ती किंवा पडताळणीची प्रक्रिया जाणून घ्या. तर मंडळी, PM किसान रजिस्ट्रेशन रिजेक्ट झालं म्हणून लगेच घाबरू नका. सगळ्यात आधी रिजेक्ट किंवा पेंडिंग होण्याचं नेमकं कारण शोधा आणि त्यानुसार दुरुस्ती किंवा पडताळणी करा. तुम्हाला हवी असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही PM किसान रजिस्ट्रेशन स्टेटस कसं बघायचं याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देऊ शकतो. त्यासाठी कमेंट्समध्ये PM किसान चेक स्टेटस असं नक्की लिहा. आणि अशी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.